निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे रोहण गाव आणि या रोहण गावातील हे मोहिते परिवार, मोहिते परिवाराचे पिताश्री कैलासवासी कान्हा पांडुरंग मोहिते बाबांना शनिवार दिनांक 16/5/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात श्री हरिचंद्र कान्हा मोहिते अर्थात बाबांचा मुलगा श्री बालाराम महादू मोहिते बाबांचा पुतण्या, त्याचप्रमाणे कुमार पंढरीनाथ केशव मोहिते बाबांचा पुतण्या, त्याचप्रमाणे कुमार सौरभ धर्मा मोहिते बाबांचा पुतण्या, श्री जयेश हरिचंद्र मोहिते बाबांचा नातू, कुमार दीपक हरिचंद्र मोहिते बाबांचा नातू, कुमार जितेश बाळाराम मोहिते, कुमार हर्षल बाळाराम मोहिते बाबांचे नातू, त्याचप्रमाणे कुमार वेदांश जयेश मोहिते बाबांचा पंतू, त्याचप्रमाणे संपूर्ण मोहिते परिवार, ग्रामस्थ मंडळी, आपले मित्र परिवार, बाबांच्या मुली असतील मालतीबाई आणि नीराबाई, त्याचप्रमाणे संपूर्ण आपतेष्ट या ठिकाणी बाबांनी कार्य करत असताना अतिशय मेहनत घेतली, अतिशय काबाड कष्ट केले, घाम गाळला, मेहनत केली आणि मेहनतीच्या बळावर स्वाभिमानाने जेवढं चांगल्या प्रकारे जगता येईल त्या पद्धतीने जगण्या वागण्याचा बाबांनी प्रयत्न केला। सुरुवातीचे दिवस अतिशय हलाखीचे होते। कृषी क्षेत्रामध्ये कार्य करत असताना अर्थात शेतकरी म्हणून कार्य करत असताना शेतामध्ये राबले, कष्ट केले आणि त्या कष्टाच्या बळावर आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांवर संस्कार केले, आपल्या मुलींचं संगोपन केलं, मुलींवर संस्कार केले, नातवंडांना सांभाळलं, नातवंडांवर संस्कार केले, पतवंडांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं भाग्य बाबांना लाभलं आणि वयाच्या जवळजवळ 87व्या वर्षी वृद्धापकाळाने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। वृद्धापकाळाने बाबांचं देहावसन झालं। त्यांचं उत्तर कार्य आणि उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा श्रवण करत आहोत। खर तर आज ह्या परिवाराकडे अतिशय चांगल्या प्रकारची कर्म, चांगल्या प्रकारचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे। गावामध्ये कोणत्याही प्रकारचं धार्मिक कार्य जर असलं तर त्या धार्मिक कार्यामध्ये बऱ्यापैकी वाटा या परिवाराचा असतो, बऱ्यापैकी सहकार्य या परिवाराचं असतंय। आपल्या कल्याण तालुक्यामध्ये धर्मकार्य जर काही असेल, धार्मिक कार्यक्रम जर काही असतील तर त्या ठिकाणी सुद्धा सहकार्य करण्याचं कार्य हे मोहिते परिवार, बाबांची मुलं असतील, बाबांची नातवंड असतील, त्या ठिकाणी ते सहकार्य करण्याचं काम करत आहेत। आणि हे जे चांगले विचार आहेत, हे जे चांगले गुण आहेत तुमच्या आमच्याकडे निर्माण झालेले, हे आपल्या पूर्वजांनी दिलेली विचारांची श्रीमंती आहे, कर्माची श्रीमंती आहे, गुणांची श्रीमंती आहे। कर्माने श्रीमंत होते, विचाराने श्रीमंत होते, मनमिळाऊ होते, शांत स्वभाव होता आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी यशस्वीरित्या आयुष्याची 87 वर्ष या ठिकाणी पार केली, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं।
मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, शेवट प्रत्येकाला आहे. बरं का, आम्ही ज्या वेळेला एखाद्या गावाला जाण्यासाठी, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा आम्ही घर सोडत असतो, घरातून बाहेर पडत असतो, त्यावेळेला त्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या आधी आमच्या डोक्यामध्ये असतंय, आमच्या विचारामध्ये असतंय, मला अमुक ठिकाणी जायचं आहे, मला अमुक ठिकाणी थांबायचं आहे. जे काही वाहन असेल, ज्या वाहनाचा आधार आम्ही घेतला असेल, जे वाहन आम्हाला साधन म्हणून मिळालं असेल, त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्या वाहनामध्ये प्रवास करत असताना सुद्धा आमच्या स्मरणात असते, आम्हाला अमक्या ठिकाणी थांबायचं आहे. आणि प्रवासामध्ये ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या विचारामध्ये, ज्याला आठवण असते ना, मला अमक्या ठिकाणी थांबायचं आहे, त्याचा प्रवास यशस्वीरित्या पार पडत असतो, तो प्रवासामध्ये यशस्वी होत असतो. तसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना कुठेतरी थांबायचं आहे, हे स्मरणात राहिलं पाहिजे. बरं का, आमच्या जीवनाला, आमच्या आयुष्याला कुठेतरी फुल स्टॉप मिळणार आहे, थांबा आहे, शेवट आहे, हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. हे जर आमच्या आठवणीत असेल ना, हे जर आम्ही स्मरणात ठेवलं, तर आमच्या जीवनाची वाटचाल सुद्धा, आमचा जीवनाचा प्रवास सुद्धा यशस्वी होत असतो, यशस्वी होत असतो. बरं का, जर आम्ही त्याचं स्मरण ठेवलं नाही, भगवंताने जन्माला घातलं, जन्माला आला, जी कर्म वाट्याला आली ती केली, एक दिवस मृत्यू आला आणि निघून गेला. बरं का, मग पुढे शेवटी अवस्था ठेवलेली आहे त्याची, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. माऊली म्हणतात, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का, आम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे ती गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही, आणि ज्या गोष्टीची अपेक्षा नाही माऊली, ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरं का, काही क्रिया आमच्या आयुष्यामध्ये आपोआप घडत असतात, त्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. काही क्रिया घडण्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. आमच्या जीवनामध्ये 3 अवस्था ठेवलेल्या आहेत, लहानपण, तरुणपण आणि वृद्धपण. जन्म झाला आमचा, जन्मताच कुठल्याही प्रकारे दोष नाही माऊली, कारण जन्माला घालणाऱ्याकडेच दोष नाही. काय, ज्याने आम्हाला जन्माला घातलंय ना, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तुकोबा म्हणतात, तेथे माझी हरी वृत्ती राहो. जन्माला येताना काय दोष आहे सांगा ना. 10 दिवसांपूर्वी जन्माला आलेली 10 पोरं एकत्र करा, लहान मुलं, आणि मला ओळखून दाखवा, कोणता मुलगा कोणत्या जातीचा आहे, कोणता मुलगा कोणत्या पंथाचा आहे, ओळखून दाखवा मला. भगवंत आम्हाला जन्माला घालताना कोणत्याही प्रकारचा दोष नाही, निर्दोष. वासना कशी असते, काय वासना असते, कुठल्या वासनेने स्पर्श केलेला असतंय जन्मताच, कुठले विचार असतात त्या लहान बालकाकडे. बरं का, जसा जसा वारा लागतो ना, वाराच म्हणावा ना, आपण बोलतो ना, आता त्याला वारा लागला रे, तो माणसात नाही राहिला. जसा जसं हवा आम्हाला स्पर्श करते ना, जसा जसा वारा लागतो ना, जशा जशा माणसांचा स्पर्श आम्हाला होतो ना, तसे तसे विचार आमच्याकडे पाहायला मिळतात, तसे तसे विचार आमच्याकडे पाहायला मिळतात. सुरुवातीला त्याला आईविषयी प्रेम असतंय,
आईची आवड असते, आईशिवाय राहू शकत नाही, आईशिवाय राहू शकत नाही. एखादा मुलगा जर आईची आठवण आली असेल, आई जर शेतावर गेली असेल आणि जर रडायला सुरुवात केली, घरातले सगळे त्याला गप्प करायचा प्रयत्न करतात. मौली त्याच्या आवडीच्या वस्तू त्याला देण्याचा प्रयत्न करतात, खेळणी देण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी खाऊ त्याला द्यायचा प्रयत्न करतात. त्याच्या मनामध्ये फक्त आई 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 आणि आईचाच विचार असतो. घरातले सगळे प्रयत्न करत असतात. त्याचं ते रडणं पाहून शेजारची काकू पण येते, तीही प्रयत्न करते. बाळ गप बसतंय का? बरं का, सर्वांनी प्रयत्न करूनही जे बाळ गप बसत नाही ना, शेतावर राब राब राबणारी आई, घामाने भरलेली आई, अस्तव्यस्त लुगडं झालेलं, केस अस्तव्यस्त झालेलं आहे, हात मातीने माखलेले आहेत, अशाही अवस्थेमध्ये ज्या वेळेला त्या आईचा स्पर्श बाळाला होतोय ना, त्या वेळेला ते बाळ तिथल्या तिथे गप्प झालं जातंय, गप्प बसलं जातंय. नुसता स्पर्श. तेच बाळ मोठं झाल्यानंतर ज्या वेळेला गल्लीमध्ये खेळायला जातंय आणि मुलांमध्ये रमतंय, तेव्हा आईला हाक मारावी लागते, बाळा अरे दादा जेवायची वेळ झाली, जेवायला ये. तिथून आवाज देत, आई थांब जरा, एक डाव राहिलाय. लो लागला खेळाचा, आला गेल्या डायांचा, कलप मेलविला पोरांचा, आनंद शोक आहे, आनंद शोक आहे. लहानपण नेणता गेलं, नेणता गेलं लहानपण. लहानपणी जर संस्कार नाहीत झाले, लहानपणी जर वळण देता आलं नाही, लहानपणी जर त्याप्रमाणे मार्गदर्शन करता आलं नाही, तर तारुण्य वेचले विषयांकडे. असं म्हणतात, मडक्याची माती जोपर्यंत ओली आहे ना, तोपर्यंतच तिला आकार देता येतो. एकदा काय माती सुकली गेली की मग मात्र आकार देण्याचा प्रयत्न करू नये, कारण तडा गेल्याशिवाय राहत नाही. काय आता इरणी बिरणी पहिल्यासारखी पाहायला मिळत नाही. इरणी काही ना तर माहित पण नसतील कशाला इरणं म्हणतात ते, नाही. टोपली, सुपा, इरणी त्या बांबूच्या काड्यांपासून बनवायची बघा. आहे का कोणी बांबूचं काम करणार आपल्या गावामध्ये? बाबांजवळ जाऊन बसा, जरा विचारा त्या बाबांना, बाबा हा बांबू सुकल्यानंतर तुम्हाला त्याचं काही वस्तू बनवता येईल का? जोपर्यंत त्या काड्या, तो बांबू ओला आहे तोपर्यंतच त्याला आकार देता येतो, अन्यथा एकदा काही सुकला की मग आकार देता येत नाही, आकार देता येत नाही. दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावा, एका हातामध्ये तलवार घ्यावी आणि एका हातामध्ये ढाल घ्यावी, राजासारखा वेश करावा, घोड्यावर बसावा. हे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे आहेत. आई शिवाईच्या चरणी प्रार्थना आहे, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे. गणिमांच्या देखता फौजा, रणशुरांच्या फरफरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमार्थी. जयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे. जन्माला येण्याच्या आधी नियोजन आहे. बाळ जन्माला आलं पाहिजे, बाळ जन्माला घालायचं आहे. देवाकडे, त्या महामाईकडे, त्या आदिशक्ती आदिभवानीकडे मागून घेतलं. महाराष्ट्राला राजा हवाय. जन्माला येण्याच्या आधी नियोजन आहे. माझ्या आई बहिणींचं कुंकू वाचलं पाहिजे, माझ्या आई बहिणींची अब्रू वाचली पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. प्रत्येक माय माऊलीला मनापासून वाटतंय माझ्या पोटी श्रीरामासारखा मुलगा जन्माला यावा. प्रत्येक माय माऊलीला अंतःकरणापासून वाटत असते माझ्या पोटी तुकाराम महाराजांसारखा, तुकोबांसारखा मुलगा जन्माला यावा, माऊलींसारखा मुलगा जन्माला यावा. जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावी असं मनापासून वाटत असतंय.
जे वाटतंय त्या पद्धतीने होतंय का? अनेक गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये अशा आहेत की त्या काही सहज घडत असतात. आम्हाला अपेक्षा असते, मिळत नाही. अपेक्षा नसलेल्या सहज प्राप्त होतात, सहज प्राप्त होतात. इथे बसलेल्यांपैकी म्हातार कोणाला व्हावंसं वाटतंय बरं? म्हातार कोणाला व्हावंसं वाटतंय? तुमच्या वाटण्यावर काही अवलंबून नाही. तुम्हाला वाटो नाही तर न वाटो, तेवढं आयुष्य मिळालं तर तुम्ही म्हातारे होणारच. तुम्ही काय, मी पण. ती अवस्था माणसाला सहज प्राप्त होत असते. आम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना करतोय ना, आम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे मागतोय की नाही, ज्ञानी असू द्या नाहीतर अज्ञानी असू द्या, प्रत्येक जण देवाकडे सुखाचीच अपेक्षा करत असतो, सुखच मागत असतो. मिळत नाही, ज्याची अपेक्षा नाही ते दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, ते दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. का? ज्याची अपेक्षा आहे त्याच्यासाठी आपण नियोजन करतोय का? करतोय? आम्हाला बांधलेलं आवडत नाही, पण आम्ही मायेने कधी बांधलो ते आम्हालाच कळत नाही. आम्ही देहबुद्धीने कधी बांधलो आम्हालाच कळत नाही. आम्ही अज्ञानाने, अंधश्रद्धेने, भ्रमाने कधी बांधलो, आम्ही वासनेने कधी बांधलो, आम्ही विचाराने कधी बांधलो, आम्हालाच कळत नाही, आम्हालाच कळलं नाही. मुक्त अवस्था प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. आम्ही मोकळं व्हावं, आम्ही मुक्त व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय. नियोजन काय आहे? प्रयत्न काय आहेत त्यासाठी? काय प्रयत्न आहेत? आणि म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींसारखा मुलगा जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतंय. वैराग्याचे महामेरू असलेले जगद्गुरु तुकोबांसारखा मुलगा जन्माला यावा असं प्रत्येक माय माऊलीला वाटतंय, प्रत्येकाला वाटतंय. माऊलींसारखा मुलगा जन्माला यावा असं प्रत्येक आईला वाटत असते. नियोजन काय आहे? प्रयत्न काय आहे? प्रयत्न काय आहे? एकीकडे हिरण्यकश्यपू, ज्याला भगवंताच्या नावाची ऍलर्जी आहे, त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येतोय. भक्त प्रल्हाद जन्माला येतोय कारण कयाधू सारखी माता आहे. कयाधू सारखी माता आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, कितीतरी अनेक उदाहरणं आहेत. जिथे बोल्लोबा आणि कणकाई आहे ना, तिथेच वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात. जिथे रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत आहेत ना, तिथेच माऊलींचा जन्म होत असतो. राष्ट्रमाता, राजमाता, मासाहेब, जिजाऊ ज्या ठिकाणी आहेत, शहाजी राजे ज्या ठिकाणी आहेत ना, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जन्म होत असतो. आणि आई भवानीकडे प्रार्थना केली, पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली, राजे जन्माला आले. जन्मताच कोणी मोठं नसतंय. काय? जन्मताच कोणी मोठं नसतंय. शिवाजी, शहाजी, भोसले म्हणून जन्माला आलेले कर्तृत्वाने छत्रपती घडले, कर्तृत्वाने छत्रपती झाले. काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी अवघ्या विश्वाची माऊली झाली. केवळ योगियांचीच नाही, अवघ्या विश्वाची माऊली कर्तृत्वाने, कर्तृत्वाने. आणि म्हणून निश्चयाचा महामेरू, बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. मुडवर माऊली जवळ घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सहज नाही घडलं. लहानपणीच त्या बाळाला मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं, मार्गदर्शन करावं. कधीतरी मार्गदर्शन करता 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 राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सांगावं, मला राजा घडवायचाय, मला राजा वाढवायचाय, मला या जनतेला राजा द्यायचाय, केवळ महाराष्ट्रालाच नव्हे अवघ्या हिंदुस्थानला मला राजा द्यायचाय. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा द्यायचाय. आणि बाया वाचविणारा राजा निर्माण झाला, तयार झाला, मिळाला. खऱ्या अर्थानं तसे संस्कार, तसं मार्गदर्शन मिळालं, घडवणी तशी झाली. म्हणून प्रत्येक कुंभार दादा ज्या वेळेला मडकं घडवतोय ना दादा, तेव्हा मडकं घडवत असताना प्रत्येक कुंभार दादाला मनापासून वाटतंय की हे मडकं अतिशय सुंदर तयार झालं पाहिजे. काय प्रत्येक कुंभार दादाला वाटतंय जे मडकं मी घडवितोय ना, त्या मडक्याला चांगला आकार आला पाहिजे, जो बघेल तो आकर्षित झाला पाहिजे. प्रामाणिकपणे त्यासाठी प्रत्येक कुंभार दादा प्रयत्न करत असतो. ऐका ना, जर मातीचं मडकं घडवत असताना जर एखाद्या कुंभार दादाला जर प्रामाणिकपणे वाटतंय की हे मडकं अतिशय सुंदर झालं पाहिजे, सुंदर आकार निर्माण झाला पाहिजे, जो पाहिल तो आकर्षित झाला पाहिजे, एवढं सुंदर निर्माण झालं पाहिजे ते मडकं, जर मातीचं मडकं घडवत असताना जर एखाद्या कुंभार दादाला असं वाटतंय, तर आई वडिलांना का वाटू नये की माझ्या मुलाला सुद्धा मी चांगल्या प्रकारे आकार दिला पाहिजे, चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे, चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे आणि आमचं नाव मोठं केलं पाहिजे, असं का वाटू नये आई वडिलांना, का वाटू नये? ते संस्कार, ते मार्गदर्शन लहानपणीच झाले पाहिजे, लहानपणीच झाले पाहिजे. माऊली आज जर पाहायला गेलं, रानातले करवंद मुलांची वाट पाहतात आतुरतेने. रानातले आंबे आहेत ना, ते आतुरतेने वाट पाहतात, कोणतरी येईल आणि मला दगड मारेल, मी त्याला फळ देईन. जगणं, वागणं, हसणं, खेळणं, बागडणं संपलं, मुलांचं संपलं. शेवटची पिढी असेल आपली, ज्यांनी सगळ्या प्रकारच्या खेळाचा आनंद घेतला. कैलास महाराज सगळ्या प्रकारचा आनंद घेतला आणि जीवनाची वाटचाल करत असताना कदाचित शाळेतले धडे कमी शिकलो असेल, पण अनुभवाचे धडे खूप शिकायला मिळाले. अनुभवाचे धडे खूप शिकायला मिळाले, बरं का? कदाचित आमची आई अशिक्षित असेल, इथे बसलेल्या एखादाची आई कदाचित अशिक्षित असेल, पण ती अशिक्षित असलेली आई आमच्यावर संस्कार करण्यामध्ये कमी पडली नाही, म्हणून आज आम्ही प्रवचन श्रवण करतोय. हे धर्म कार्य करण्याची, देव कार्य करण्याची सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. त्याला कारण म्हणजेच आमच्या आई वडिलांचे संस्कार, आपल्या आई वडिलांचे संस्कार. लहानपणी जर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं माऊली, तर तारुण्य अवस्थेमध्ये जे कार्य करायचं, धर्म कार्य, देव कार्य, देश कार्य, ते कार्य घडलं जात आहे. अन्यथा लहानपणी जर संस्कार नाही झालेत ना, लहानपणी जर आम्हाला तसं घडवायला नाही जमलं ना, लहानपणी जर आम्हाला तसं मार्गदर्शन करायला नाही जमलं ना, तर तारुण्य वेचले विषयांकडे. आज कित्येक तरुण आमचे बर्बाद होताना आम्हाला पाहायला मिळतात. व्यसनाधीन झाले, नको तो नाद लागला, बर्बाद झालेत आज कित्येक तरुण. का? वासनेअधीन झालेत, विषयाधीन झालेत, नको त्या विचाराधीन झालेत. जीवनाला महत्व राहिलं नाही, आयुष्याला महत्व राहिलं नाही. स्वतःचा देह बर्बाद करून घेतला, स्वतःचं शरीर बर्बाद करून घेतलं, स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं. कितीतरी तरुण अशा अवस्थेला प्राप्त झालेले आज आम्हाला पाहायला मिळतात.
अवस्था आपोआप बदलत जाते दादा. लहानपण गेलं आमचं. जे कार्य करायचं ते वेळेवर केलं पाहिजे, अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर ते कार्य नाही करता येणार. बर का. एखाद्या 65-70 वर्षाच्या बाबांनी जर आता ठरवलं की माझं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला डीजे सिस्टीम नव्हती, आता मला तसं वाटत असून पण काही करू शकत नाही. 70-75 वर्षाच्या एखाद्या आजोबांनी जर ठरवलं की मला आता शाळेत जाऊन जरा शिकावंसं वाटतंय, मला अक्षराची ओळख नाही, जरा अक्षराची ओळख व्हावी असं वाटतंय, संसार करायचा वयाची मर्यादा आहे, नोकरीला लागायचं वयाची मर्यादा आहे, धंदा व्यापार व्यवसाय करायचा वयाची मर्यादा आहे, आम्हाला आमच्या ज्या काही मौज मजा करायच्या आहेत त्याला सुद्धा वयाची मर्यादा आहे. परमार्थ करण्यासाठी वयमर्यादा नाही. उलट अर्थ सांगू का, ज्याला खरं जीवनाचं रहस्य कळलं ना तो लवकरात लवकर आटपायचं काम करतोय. उदंड आयुष्य लाभावं म्हणून देवाकडे कधीच प्रार्थना करत नाही, कधीच नाही. मला खूप जगायचंय म्हणून नाहीच. त्याची देवाकडे फक्त एकच प्रार्थना असते, देवा जोपर्यंत हे धर्म कार्य घडतंय ना, जोपर्यंत हे देव कार्य घडतंय ना, तेव्हाच या जगाचा निरोप घेता आला पाहिजे. देव कार्य करता करता, धर्म कार्य करता करता जर या जगाचा निरोप घ्यायचा आला तर माझ्यासारखं भाग्यवान कोणच नाही देवा, माझ्यासारखं भाग्यवान कोणच नाही. किती जगला याला महत्व नाही माऊली, कसं जगला याला महत्व आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू 100% सत्य आहे, जावंच लागणार आहे. हळूहळू आपण कुठल्या दिशेने चाललोय बरं, जगण्याच्या का मरण्याच्या? जवळ कोणाच्या चाललोय आपण? फक्त वर्ष झाला का मी वाढदिवस साजरा करतोय, पण वाढदिवस का घडदिवस? जेवढा वाढदिवस आम्ही साजरा करतोय ना तेवढा आम्ही मृत्यूच्या जवळ जात असतो, तेवढी वर्ष आमच्या आयुष्यातली घटलेली असतात. किती राहिलेली आहेत आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून लहानपण आमचं गेलं काय, आम्हाला पत्र नाही आलं दादा आता मी जातो, तुला तरुण पण येईल बरं का. आता तरुण पण गेलं, वृद्धाप काळाकडे आमची कधी वाटचाल झाली पत्ता लागला नाही, पत्र नाही दिलं त्यांनी आम्हाला, काही लेटर दिला नाही, काही चिठ्ठी पाठवली नाही. आता तरुण पण जातंय, वृद्ध पण येतंय बरं का. अवस्था सहज बदलत असतात. माणसानेही कधीतरी बदलायचा विचार केला पाहिजे ना, बदलायचा विचार केला पाहिजे. शतवर्ष वय मिले तेवढं मिळत नाही. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरं का. बालपण नेता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे. आणि ऐका ना माऊली, जर तारुण्याच्या मस्तीमध्ये जर आम्ही नको त्या प्रकारची कर्म केली, नको त्या प्रकारे वागलो जगलो, नको त्या प्रकारे राहिलो, तर शेवटी त्याची परतफेड आम्हाला वृद्धपणी येते. कलियुग आहे, ज्या युगामध्ये आपण वावरतोय या युगाचं नाव आहे कलियुग. इथे जिथे करायचं तिथेच फेडायचं. डाव्या डोळ्याने जर पाप कर्म केली तर उजवा डोळा फेडणार नाही, डाव्या डोळ्यालाच फेडावं येतंय. डाव्या हाताने जर पाप कर्म केली तर उजवा हात फेडत नाही दादा, डावाच हात फेडत असतो. इथे व्यक्तीचा जर विचारच नाही. अनेक भेटले वाल्ल्या कोल्याला, प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता, प्रत्येक जण आपलं द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण ज्या वेळेला नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग झाला, संत भेटल्यानंतरच हिताचा उपदेश करत असतात.
संत भेटल्यानंतरच हिताचा उपदेश करत असतात. सत्संग झाल्यानंतर